लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भिवंडी कोर्टात हजेरी। आरएसएस बदनामी प्रकरणी राहुल गांधींचं नाव नवं जामीनपत्र कोर्टाने स्वीकारलं। हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार। मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरणात संजय राऊतांना दिलासा। राऊतांनी दिलगिरी व्यक्त केल्यानं भुसेंकडून खटला मागे। राऊत आणि भुसेंनी एकत्र येत वाद मिटवला। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। अपघाताची चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर होण्याची मागणी। बीएसआर कंपनीला काही राजकीय नेत्यांचं पाठबळ। रोहित पवार यांचा आरोप। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा अजितदादांना न्याय देऊ शकतात, तर राहुल गांधींनीही या सगळ्या प्रकरणात लक्ष घालावं, रोहित पवारांचं आवाहन। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्याविनाच होण्याची शक्यता। विधानसभेनंतर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही रिक्त। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांची विरोधी पक्षनेतेपद रिक्त। 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटले। विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअपवर आल्याची माहिती। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 10वीच्या पहिल्या पेपरला राज्यात 11 कॉपी प्रकरणं। पुणे नागपूर वगळता अन्य विभागात कॉपी 0। 12वीच्या पेपरला कोणताही गैरप्रकार नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये सावत्र बापाचा 7 वर्षीय मुलीवर अत्याचार। वाळूज परिसरातील संतापजनक प्रकार। अंगावरील चटक्यांच्या व्रणांमुळे प्रकाराला उघडकीस। पतीपासून विभक्त मुलीचं प्रेम प्रकरण पटलं नाही म्हणून आईनं पोटच्या मुलीला संपवलं। तू दुसरा नवरा केलास, मग मी प्रेम करून दुसरं लग्न करायला काय हरकत? मुलीच्या सवालामुळे आईनं मुलीची गळा आवळून केली हत्या। संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ। भंडारा जिल्ह्यातील वरठी इथं गतिमंद 18 वर्षीय तरुणीवर अत्याचार। 22 वर्षीय आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल। 20 रुपयांचं आमिष दाखवून गतिमंद मुलीवर अत्याचार। भंडारा जिल्ह्यातील धुमाकूळ माजवणारा बिबट्या जेरबंद। लाखनीच्या नान्होरी येथील बिबट्याला अखेर वन विभागानं केलं जेरबंद। नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास। शिमग्याआधी कोकणी माणसासाठी राज्य सरकारची मोठी घोषणा। शिमग्याला आता बोटीनं जाता येणार। 1 मार्च पासून समुद्री मार्गे तळ कोकणात जाता येणार। आता फक्त फास्टॅग किंवा यूपीआयनंच टोल द्यावा लागणार। 1 एप्रिल पासून टोल भरण्यासाठी रोख पेमेंटचा पर्याय पूर्णपणे बंद। फास्टॅग किंवा ऑनलाईन स्वरूपातच टोल भरता येणार। गोकुळचं दूध 2 रुपयांनी महागलं। दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। म्हशीचं दूध प्रति लिटर 76 रुपयांना। एआय समिटमध्ये काँग्रेसनं घातलेल्या गोंधळानंतर भाजप आक्रमक। दिल्ली जयपूरसह देशभरात काँग्रेस विरोधात भाजपचं आंदोलन। राहुल गांधींच्या अटकेची मागणी। डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या फेडरल कोर्टाचा दणका। टॅरिफचा निर्णय अमेरिकन कोर्टाकडून रद्द। ट्रम्प यांनी लावलेलं टॅरिफ बेकायदेशीर असल्याचं कोर्टाचं निरीक्षण।